लेक्चरपर्यंत आपण सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशनबद्दल डिस्कस केलं आणि त्यांचा मीनिंग समजण्याचा प्रयत्न केला. आणि स्टार्टिंगलाच मी तुम्हाला ते स्टेटमेंट दिलं होतं की कुठल्याही मॉलिक्यूलच्या सिमेट्रीबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स आपण त्या रिस्पेक्टिव्ह सिमेट्री एलिमेंट्सवर ऑपरेट करू शकतो किंवा त्या मॉलिक्यूलवर ऑपरेट करू शकतो, त्याच्यावरनं त्या मॉलिक्यूलची सिमेट्री काय मग डिपेंड करते. तर टॉपिक थोडासा लॉजिकल आहे. समजत नसेल तर मी 2 व्हिडिओज ऑलरेडी स्टार्टिंगला अपलोड केलेले आहेत, ते पाहून घ्या व्यवस्थित. थोडंसं लेट समजेल, पण पॉईंट टू पॉईंट किंवा वर्ड टू वर्ड जर तुम्ही त्या लेक्चर्सला व्यवस्थित ऐकून घेतलं, समजून घेतलं, तर तुम्हाला नक्कीच सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन ही कन्सेप्ट समजून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि इंडिव्हिज्युअल सिमेट्री ऑपरेशन्स आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल सिमेट्री एलिमेंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर त्याच्यासाठी तोच स्टेटमेंट, परत तेच स्टेटमेंट, मी तीच स्टेटमेंट रिपीट करतो की symmetry of molecule can be described in terms of symmetry element it possesses and symmetry operation which can be carried out on the symmetry elements. ठीक आहे. विच कॅन बी कॅरीड आउट ऑन मॉलिक्यूल. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही मॉलिक्यूलची जर सिमेट्री तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल, डिस्क्राईब करायची असेल, डिस्कस करायची असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे, मग कोणकोणते सिमेट्री एलिमेंट्स या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यानंतर कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन्स आपण त्या सिमेट्री एलिमेंटवर ऑपरेट करू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यावरनं इन डिटेल जर आपण पाहिलं, ओव्हरऑल जर आपण डिस्कस केलं, तर देअर आर 5 सिमेट्री ऑपरेशन्स और देअर आर 5 सिमेट्री एलिमेंट्स थ्रू विच वी कॅन कॅरीड आउट अ डिफरंट सिमेट्री ऑपरेशन. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर टोटल असे 5 सिमेट्री एलिमेंट्स आहेत. मग आता पहिले तर आपण या 5 सिमेट्री एलिमेंट्स डिटेलमध्ये समजून घेऊ आणि नंतर आपण पाहू एक कोणत्या मॉलिक्यूलमध्ये कोणतं सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि सिमेट्री एलिमेंट्सवरनं समजून जाईल मग आपल्याला इनडायरेक्टली की कोणतं सिमेट्री ऑपरेशन आपण या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलवर ऑपरेट करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर देअर आर 5 सिमेट्री एलिमेंट्स. कोणते 5 सिमेट्री एलिमेंट्स आहेत ते मी लिहून घेतो. पहिलं काय आहे मग तुमचं, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. फर्स्ट वन इज ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ठीक आहे. विच इज डिनोटेड बाय CN. ठीक आहे. दुसरं सिमेट्री एलिमेंट आहे तुमचं प्लेन ऑफ सिमेट्री. नेक्स्ट वन इज प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे. विच इज डिनोटेड बाय सिग्मा. प्लेन ऑफ सिमेट्रीला आपण कशाने डिनोट करतो मग, सिग्माने. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे. त्याच्यानंतर थर्ड वन इज कॉम्बाईंड ऑपरेशन आहे, रोटेशन रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्शन और त्यालाच काय म्हणतात मग, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ठीक आहे. म्हणजे थर्ड जो आहे तुमचा तो रोटेशन रिफ्लेक्शन और इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे याच्यात 2 ऑपरेशन एकाच वेळेस आपण कंबाईंड करून ऑपरेट करणार आहोत मॉलिक्यूलवर. याच्याबद्दल आपण डिस्कस करूया सेपरेटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वन इज, फोर्थ वन इज सेंटर ऑफ सिमेट्री. नेक्स्ट वन इज सेंटर ऑफ सिमेट्री आणि याला आपण डिनोट करत असतो आयने. याला डिनोट करतो आपण SNने. ठीक आहे. सेंटर ऑफ सिमेट्रीला डिनोट करतो आपण आयने. आणि फिफ्थ वन इज आयडेंटिटी. लास्ट वन इज आयडेंटिटी, ज्याला आपण ईने रिप्रेझेंट करतो. काही ठिकाणी याला इप्सिलॉन म्हणण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी इप्सिलॉन म्हणतात किंवा काही ठिकाणी ई म्हणतात. ठीक आहे.
तर हे 5 सिमेट्री एलिमेंट्स आपल्याला एक एक करून शिकायचे डिटेलमध्ये. म्हणजेच ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, किंवा प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, किंवा रोटेशन, रिफ्लेक्शन और इम्प्रॉपर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, आणि आयडेंटिटी म्हणजे काय, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. ऑलरेडी आपण तीच डेफिनेशन डोळ्यासमोर ठेवायची कोणती, सिमेट्रीसाठी. द मॉलिक्यूल इज सेड टू हॅव सिमेट्री वेन it has two or more configuration or orientation in space which are indistinguishable, superimposable और इक्विवॅलेंट. ठीक आहे. कोणत्या मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे किंवा नाही हे कशावरनं आपण डिसाईड करतो, की जर एखाद्या मॉलिक्यूलचे एक किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त इक्वॅलेंट ओरिएंटेशन तुम्हाला मिळत असतील, इक्वॅलेंट ओरिएंटेशन जर मिळत असेल तर तो मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इक्वॅलेंट ओरिएंटेशन आपण कसं जनरेट करतो, मग इक्वॅलेंट टू ऑर मोर इक्वॅलेंट ओरिएंटेशन कॅन बी जनरेटेड बाय युझिंग सिमेट्री ऑपरेशन. सिमेट्री ऑपरेशनचा वापर करून आपण इक्वॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. जसं सिमेट्री ऑपरेशन कोणतं, रोटेशन, म्हणजे मॉलिक्यूलला रोटेट करून आपण इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवू शकतो. किंवा रिफ्लेक्शन, मॉलिक्यूलला रिफ्लेक्ट करून काय मग इक्वॅलेंट ओरिएंटेशन आपण जनरेट करू शकतो. किंवा इन्व्हर्जन करू शकतो, सेंटरच्या पॉईंटमधनं काय मग ॲटम्सला इन्व्हर्ट करू शकतो, त्या ऑपरेशनला इन्व्हर्जन म्हणतात. आणि हे इन्व्हर्जन ऑपरेशन करून सुद्धा आपण इक्वॅलेंट ओरिएंटेशन प्रोड्यूस करू शकतो. मग किंवा कंबाईंड ऑपरेशन आपण करू शकतो, रोटेशन, रिफ्लेक्शन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं इनिशियली डेफिनेशनमध्येच की रोटेशन, रिफ्लेक्शन, इन्व्हर्जन अँड कॉम्बिनेशन ऑफ रोटेशन अँड रिफ्लेक्शन इज कॉल्ड ॲज ए सिमेट्री ऑपरेशन्स. यांना आज आपण सिमेट्री ऑपरेशन म्हणतो. आणि सिमेट्री ऑपरेशन आपण ॲक्सिस, प्लेन आणि पॉईंट यांचा वापर करून हे ऑपरेशन्स आपण करत असतो इनडायरेक्टली. म्हणून ॲक्सिस, प्लेन आणि पॉईंट यांना आपण काय म्हणतो, मग सिमेट्री एलिमेंट. आणि रोटेशन, रिफ्लेक्शन आणि इन्व्हर्जन यांना काय म्हणतो, मग सिमेट्री ऑपरेशन म्हणत असतो. ठीक आहे. आता रेस्पेक्टिव्ह सिमेट्री एलिमेंट्स टोटल 5 प्रकारचे आहेत. 5ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यांचे मिनिंग आपण इनडायरेक्टली डिटेलमध्ये एक एक करून समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर थोडंसं पुढे जाऊया. एक आपण सिमेट्री एलिमेंट याच्यातनं सिलेक्ट करू. पहिले ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सगळ्यात अगोदर पहिलं पाहू का, व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री, पहिला सिमेट्री एलिमेंट मी सिलेक्ट केला. ठीक आहे. ॲक्सिस ऑफ सिमेट्रीला डिनोट कशाने करतो, मग आपण कॉमन सिम्बॉल काय आहे, CN, वेअर C स्टँड फॉर रोटेशन. याच्यात CN पैकी हा जो C आहे, C स्टँड फॉर सायक्लिक रोटेशन. सायक्लिक रोटेशन. ठीक आहे. C म्हणजे काय, मग सायक्लिक रोटेशन. एकतर तो क्लॉकवाईज असू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज असू शकतो. ठीक आहे. आणि N स्टँड फॉर, स्मॉल n जो वापरतो आपण, Cला स्मॉल n जोडतोय, N स्टँड फॉर ऑर्डर ऑफ ॲक्सिस. हा N काय असेल, तुमचं ऑर्डर ऑफ ॲक्सिस असेल. ठीक आहे. म्हणजे त्या कोणत्या ॲक्सिसने आपण त्या रोटेशन ऑपरेशन करतोय त्या ॲक्सिसची ऑर्डर एक्सप्लेन करण्याचं काम कोण करेल, मग N एक्सप्लेन करेल. ठीक आहे. Nची व्हॅल्यू तुमची 1, 2, 3, 4, 5 किंवा असं नंबर ऑफ असू शकतं. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू सुरू होईल 1 पासून, तर मग भरपूर आहे. पुढे कितीही व्हॅल्यू तुम्हाला ती रोटेशनची किंवा त्या ॲक्सिस, ऑर्डर ऑफ ॲक्सिसची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. आता पुढे ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये जसं मी डेफिनेशनचा वापर करून तुम्हाला सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन समजवण्याचा प्रयत्न केला, तसंच ॲक्सिस ऑफ सिमेट्री हा एलिमेंट हा सिमेट्री एलिमेंट समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काही स्टेटमेंट्स यूज करायचे. त्या स्टेटमेंटचा मिनिंग आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मॉलिक्यूल इज सेड टू हॅव ॲक्सिस ऑफ सिमेट्री. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे कधी म्हणू शकतो आपण, वेन इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू द मॉलिक्यूल. जेव्हा आपण एखादा इमॅजिनरी ॲक्सिस त्या मॉलिक्यूलमध्ये पास करू अँड मॉलिक्यूल रोटेट थ्रू ॲक्सिस, वी गेट द कन्फिगरेशन विच इज इक्विवॅलेंट, इनडिस्टिंग्विशेबल और सुपर इम्पोजिबल.
सुपर इम्पॉसिबल विथ ओरिजिनल कन्फिगरेशन. ठीक आहे. ही स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट लिहून घेऊ वाटल्यास आपण किंवा पॉईंट लिहून घेऊ. पहिलं पॉईंट मी काय सांगितलं, मॉलिक्यूल इज सेड टू हॅव ॲक्सिस ऑफ सिमेट्री. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कधी म्हणू शकतो, वेन इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॉलिक्यूल. वेन जेव्हा आपण एखादा वेन imaginary axis is passing through the center of molecule, passing through the center of molecule. ठीक आहे. काही ठिकाणी इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू द मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. काही रेफरन्स बुकमध्ये इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू द मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. काही ठिकाणी इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे. काही असू दे, आपल्याला फक्त मिनिंग समजून घ्यायचं आहे की एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा एखादा इमॅजिनरी ॲक्सिस आपण त्या मॉलिक्यूलच्या सेंटरमधून पास करू शकतो. वेन इमॅजिनरी ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॉलिक्यूल and molecule rotate through this axis we get configuration which are equivalent indistinguishable or superimposable to original configuration. ठीक आहे. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा त्या मॉलिक्यूलमध्ये आपण एक इमॅजिनरी ॲक्सिस पास केलं आणि त्या ॲक्सिस भोवती जर मॉलिक्यूलला आपण फिरवल्यानंतर जे ओरिएंटेशन, जे कन्फिग्युरेशन आपल्याला मिळेल ते कन्फिग्युरेशन जर ओरिजिनल कन्फिग्युरेशनला मॅच करत असेल, इक्वॅलंट असेल, इनडिस्टिंग्विशेबल असेल किंवा सुपर इम्पॉसिबल असेल, तर त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि दुसरा एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे एकच ॲक्सिसच्या भोवती आपण नंबर ऑफ एकापेक्षा जास्त रोटेशन ऑपरेशन कॅरीड आउट करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ही स्टेटमेंट समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल सिलेक्ट करू. मी डायरेक्ट मॉलिक्यूलच आता सिलेक्ट केलं. पहिले आपण ट्रँगल किंवा स्क्वेअर सिलेक्ट केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला एक ट्रँगल किंवा स्क्वेअर सिलेक्ट करून सिमेट्रीबद्दल सांगितलं होतं. आता डायरेक्ट मॉलिक्यूल सिलेक्ट करू आपण. मी वॉटर मॉलिक्यूल सिलेक्ट केला आणि असा एक इमॅजिनरी ॲक्सिस पास केला या ऑक्सिजनमधनं, म्हणजे मॉलिक्यूलच्या सेंटरमधनं किंवा ऑक्सिजनमधनं एक इमॅजिनरी ॲक्सिस असा पास केला. आता पहा, या ॲक्सिसच्या भोवती जर मी मॉलिक्यूलला फिरवलं, म्हणजे मॉलिक्यूलला मी असं फिरवू शकतो क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवलं तर काय होईल, जर मॉलिक्यूलला मी असं फिरवलं तर काय होईल, हा हायड्रोजन इकडे जाईल आणि हा हायड्रोजन इकडे जाईल. ठीक आहे. मॉलिक्यूलला हा एक इमॅजिनरी ॲक्सिस पास केलं आणि या ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला फिरवलं तर काय होईल, हायड्रोजन इकडे जाईल, हायड्रोजन इकडे जाईल. मी लेबल करून घेईल चेंज समजून घेण्यासाठी. हा हायड्रोजन याला H1ने रिप्रेझेंट केलं, याला H2ने. तर ॲक्सिसच्या भोवती जर मी फिरवलं मॉलिक्यूलला तर हा H2 इकडे जाईल आणि H1 इकडे जाईल. मॉलिक्यूल काय होईल, ऑक्सिजन ॲज इट इज त्याच्या जागेवर राहील, फक्त त्याला अटॅच असलेले ग्रुप्स तुमचे रोटेट होतील. हा हायड्रोजन इकडे येऊन गेला, H1च्या जागेवर H2 येऊन गेला आणि H1च्या जागेवर H2 आला आणि H2च्या जागेवर काय येईल तुमचं H1. ठीक आहे. आता तुम्ही जर लेबल काढून घेतलं, 2 आणि 1 जर काढून घेतलं तर तुम्हाला हा जो ओरिएंटेशन, हा जो कन्फिग्युरेशन आपण रोटेशन ऑपरेशन ऑपरेट करून मिळवला तो कसा दिसेल मग तुम्हाला, इक्वॅलंट. हा ओरिएंटेशन आणि ओरिजिनल मॉलिक्यूल काय मग सेम आहे, इक्वॅलंट आहे, इनडिस्टिंग्विशेबल आहे, सुपर इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण याच्यात एक हायपोथेटिकल, एक इमॅजिनरी ॲक्सिस पास करून या मॉलिक्यूलला रोटेट करू शकतो आणि रोटेशन केल्यानंतर जो ओरिएंटेशन, जो कन्फिग्युरेशन आपल्याला मिळतोय तो कसा मिळतोय मग, इक्वॅलंट मिळतोय. म्हणून आपण असं म्हणू शकतो की वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय मग ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर अजून बरंच एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी जर BF3 मॉलिक्यूल घेतला तर BF3 मॉलिक्यूलचं शेप जर तुम्ही पाहिलं तर BF3 मॉलिक्यूलचं शेप आहे ट्रायगोनल प्लेनर. ठीक आहे, म्हणजे सेंटरमध्ये तुमचा बोरॉन आहे आणि 3 फ्लोरीन ॲटम त्याला अटॅच आहे. ठीक आहे, ट्रायगोनल प्लेनर म्हणजेच ट्रँगलसारखा त्याचा शेप आहे, बरोबर आहे. आणि इनिशियली फर्स्ट लेक्चरलाच मी तुम्हाला सांगितलं की ट्रँगलला आपण 120 डिग्री सेल्सिअसने जर रोटेट केलं तर 120 डिग्रीने रोटेट केल्यानंतर आपण इक्वालेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. म्हणजे इथे सुद्धा मी काय करू शकतो, मग एक इमॅजिनरी ॲक्सिस बोरॉनमधनं असा एक पास केला वरून. ठीक आहे, एक असा बोरॉनमधनं असा एक वरून ॲक्सिस पास केला मी. ठीक आहे, एक हायपोथेटिकल ॲक्सिस असा पास केला आणि त्या ॲक्सिसच्या भोवती जर मॉलिक्यूलला फिरवलं तर काय होईल, फक्त हा बोरॉन इकडे, हा फ्लोरीन इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. जर लेबल केलं आपण याला F1, F2, F3 आणि ॲक्सिस भोवती फिरवलं तर असं जसं आपण फिरवतो ना, असं पेन फिरवतो तसं तो फिरेल. आणि काय होईल, मग हा बोरॉन ॲज इट इज ट्रँगल मिळेल. परत फक्त हा F1 इकडे येऊन जाईल तुमचा, F1 F2च्या जागेवर, F2 F3च्या जागेवर येईल आणि F3 F1च्या जागेवर येईल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने काय, मग जर तुम्ही लेबल काढून घेतलं तर दोघं ट्रँगल तुम्हाला काय दिसतील, मग सेम दिसतील. मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज झाला नाही. फक्त काय, मग आपण रोटेट करून नवीन कन्फ्युगरेशन, नवीन ओरिएंटेशन जनरेट केलं आणि तो काय, मग जनरेट झालेला ओरिएंटेशन किंवा कन्फ्युगरेशन इक्विव्हॅलंट आहे ओरिजिनल वनशी. म्हणून आपण सांगितलं का एक इमॅजिनरी ॲक्सिस आपण या बोरॉनमध्ये पास करून मॉलिक्यूलला रोटेट करून नवीन इक्विव्हॅलंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. म्हणजेच BF3 मध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. सिमेट्री एलिमेंट ॲक्सिस ऑफ सिमेट्री याच्यात काय, मग प्रेझेंट आहे. ठीक आहे, पुढे मग असं आपण बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण जेव्हा पॉईंट ग्रुप डिस्कस करू डिटेलमध्ये तेव्हा तुम्हाला मी एक्झाम्पल्स पण सांगून दिले कोणकोणते रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स इथे पॉसिबल आहेत. ठीक आहे, पुढे इनिशियलीच मी तुम्हाला सांगितलं की ॲक्सिस ऑफ सिमेट्री इज डिनोटेड बाय CN. कशाने रिप्रेझेंट करतो आपण, CN ने, वेअर C स्टँड फॉर सायक्लिक रोटेशन. सीचा मिनिंग काय, कॅपिटल सीचा रोटेशन सायक्लिक, तो एकतर क्लॉकवाईज असू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज असू शकतो. आणि N काय असेल, मग ऑर्डर ऑफ ॲक्सिस. N इज द ऑर्डर ऑफ ॲक्सिस. मग ही N आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, ऑर्डर ऑफ ॲक्सिस काढून घ्यावे लागेल. तर मग कसं कॅल्क्युलेट करणार, त्याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल आपल्याला समजून घ्यावं लागेल. पहिले तर ऑर्डर ऑफ ॲक्सिस कसं कॅल्क्युलेट करणार, त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे ऑर्डर ऑफ ॲक्सिस कॅल्क्युलेट करण्यासाठीचा, तर ऑर्डर ऑफ ॲक्सिस कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे N इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय थीटा. हा फॉर्म्युला आहे ऑर्डर ऑफ ॲक्सिस कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि थीटा काय आहे, थीटा इज द अँगल नेसेसरी, थीटा इज द अँगल नेसेसरी टू ऑप्टेन इक्विव्हॅलंट ओरिएंटेशन. ठीक आहे, थीटा काय आहे, मग तुमचा अँगल नेसेसरी टू ऑप्टेन द इक्विव्हॅलंट ओरिएंटेशन. ठीक आहे, आता पहा ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डिस्कस करतोय ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये. फॉर्म्युला काय सांगितलं मी, 360 डिग्री बाय थीटा. आणि थीटा काय आहे, थीटा इज इक्वल टू अँगल ऑफ नेसेसरी टू ऑप्टेन इक्विव्हॅलंट ओरिएंटेशन. किती अँगलने रोटेट केल्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलंट ओरिएंटेशन मिळेल, त्या अँगलची व्हॅल्यू कशाने रिप्रेझेंट करतो आपण, थीटाने. म्हणजे ती व्हॅल्यू तिकडे टाकायची आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण ऑर्डर ऑफ ॲक्सिस जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर पहिले आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागेल आणि त्या एक्झाम्पलचा वापर करून मग आपण या फॉर्म्युलाचा वापर करून इनडायरेक्टली तुम्हाला N कसं कॅल्क्युलेट करणार ते समजेल. फॉर एक्झाम्पल मी एक ट्रँगल सिलेक्ट केला. आता ट्रँगलची जॉमेट्री कोणाशी मॅच करते, मग BF3 मॉलिक्यूलशी. आत्ताच आपण पाहिलं BF3 मॉलिक्यूल सिलेक्ट करा किंवा ट्रँगल सिलेक्ट करा, सेम आहे. ठीक आहे, आता या ट्रँगलला जर
रोटेट करायचं असेल किंवा ट्रँगलचं इक्वॅलंट ओरिएंटेशन, इक्वॅलंट कन्फिगरेशन जर तुम्हाला जनरेट करायचं असेल तर या मॉलिक्यूलला 120 डिग्रीने रोटेट करावं लागेल. 120ने रोटेट केलं तरच तुम्हाला जे मिळणारं ओरिएंटेशन आहे तो इक्विवॅलंट असेल, सुपर इम्पॉसिबल असेल, इक्वॅलंट असेल, सुपर इम्पॉसिबल असेल. 120 पेक्षा कमी अँगलने आपण त्याला रोटेट करू शकत नाही. त्याच्यापेक्षा कमी अँगलने रोटेट केलं तर आपल्याला इक्वॅलंट ओरिएंटेशन मिळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे 120ने जर रोटेट केलं या ट्रँगलला तर तो असा पूर्ण रोटेट होऊन आपल्याला इक्विवॅलंट ओरिएंटेशन मिळेल. जसं मी एक्झाम्पल सांगितलं होतं, या पॉईंटला मी 1, याला 2 आणि याला 3ने लेबल केलं तर 120ने रोटेट केल्यानंतर हा 1 पॉईंट इकडे येऊन जाईल, 2 इकडे जाईल आणि 3 इकडे जाईल आणि असा एक इक्वॅलंट ओरिएंटेशन आपल्याला मिळेल. म्हणजे इकडे 1 येऊन जाईल, इकडे 2 आणि इकडे काय येईल मग 3. बरोबर आहे. म्हणजे इक्विवॅलंट ओरिएंटेशन जनरेट करण्यासाठी मला किती अँगलने रोटेट करावं लागलं या मॉलिक्यूलला? 120ने. म्हणजे हाच येतो अँगल नेसेसरी टू ऑब्टेन द इक्विवॅलंट ओरिएंटेशन. म्हणजे इक्विवॅलंट ओरिएंटेशन जनरेट करण्यासाठी लागणारा जो अँगल आहे तो अँगल काय मग 120 आहे. मग ती व्हॅल्यू तिकडे टाकायची. थीटाची व्हॅल्यू इकडे काय आली मग 120 डिग्री. मग इकडे ट्रँगलसाठी ऑर्डर ऑफ ॲक्सिस काय असेल? 360 डिग्री डिवायडेड बाय 120. आणि हे असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 360/120 केलं तर ॲन्सर आपल्याला मिळेल मग 3. म्हणजेच इकडे एनची व्हॅल्यू काय असेल मग 3. बरोबर आहे. म्हणजे जर C3 ॲक्सिसमध्ये जर तुम्हाला ट्रँगलची ॲक्सिस ऑफ सिमेट्री रिप्रेझेंट करायची असेल, सिम्बॉलचा वापर करून दाखवायचं असेल तर ॲक्सिस ऑफ सिमेट्रीसाठी आपण काय वापरणार मग C. आणि खाली सीच्या खाली काय लिहितो? ऑर्डर ऑफ ॲक्सिस एन लिहितो. पण इथे एनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली मग 3. म्हणजे इथे काय लिहिणार? C3. बरोबर आहे. आणि यालाच 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्रीसुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात? 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे 120 डिग्री सेल्सिअसच्या अँगलने आपण रोटेट करून मग इक्वॅलंट ओरिएंटेशन इकडे जनरेट करू शकतो. आणि इथे ऑर्डर काय आहे त्या ॲक्सिसची काय असेल मग 3 असेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 120ने आपण फक्त एकाच वेळेस रोटेट करू शकतो का? नाही. एकापेक्षा जास्त वेळेस आपण त्याला रोटेट करून इक्वॅलंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. तुम्ही इमॅजिनरी ॲक्सिस कोणता असेल? सेंटर कन्सिडर करायचं. मग इकडे या सेंटरमध्ये जर तुम्ही असा एक ॲक्सिस पास केला, तर या ॲक्सिसच्या भोवती आपण काय म्हणतो त्याला फिरवून इक्विवॅलंट ओरिएंटेशन मिळू शकतो. एकतर ऑर्डर अशा पद्धतीने काढणार 360 डिग्री, n इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय थीटा. थीटा काय आहे? अँगल नेसेसरी टू ऑब्टेन द इक्वॅलंट ओरिएंटेशन. इथे 120 डिग्रीचा अँगल आपल्याला गरजेचा होता रोटेट करण्यासाठी, म्हणून आपण इथे व्हॅल्यू थीटाची काय टाकली मग 120 डिग्री. ठीक आहे. किंवा आपण दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा ऑर्डर ऑफ ॲक्सिस कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच एकदम ओरिजिनल कन्फिगरेशन मिळवण्यासाठी आपण मॉलिक्यूलला किती वेळेस रोटेट केलं, म्हणजे रोटेशन ऑपरेशन आपण किती वेळेस केलं, त्यालासुद्धा ऑर्डर ऑफ ॲक्सिस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी तोच ट्रँगल सिलेक्ट केला, याला मी लेबल केलं 1, 2, 3. बरोबर आहे. 120 डिग्री सेल्सिअसने मी याला काय केलं मग रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर पहिलं ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर काय झालं मग आता याला लेबलच राहू द्या. हा 1 इकडे आला, 2 इकडे गेला, 3 इकडे आला. बरोबर आहे. म्हणजे असा एक ट्रँगल आपल्याला मिळालं. 1 इकडे आला खाली 2च्या जागेवर, इकडे 1 लिहिणार. 2 कुठे गेला? 3च्या जागेवर, इकडे 2 आला आणि 3 इथे वरती आला. ठीक आहे. आता लेबल केलेलं किंवा जनरेट केलेलं ओरिएंटेशन आणि ओरिजिनल हे सारखे दिसत आहेत पण सेम नाही आहे. म्हणजे ओरिजिनल कन्फिगरेशन नाही आहे ते. बरोबर आहे. इक्विवॅलंट आहे पण ओरिजिनल नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे हा डायरेक्ट ओरिजिनल इकडे 1 पोझिशन, 2 पोझिशन, 3 पोझिशन हा त्याच्यासारखा आहे पण सेम नाही आहे, ओरिजिनल नाही आहे. ओरिजिनल ओरिएंटेशन मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? मग परत याला रोटेट करावं लागणार. परत एकदा आपण 120 डिग्रीने याला रोटेट करावं लागणार आहे. मग काय होईल? परत असा रोटेट होईल तो. परत अशा पद्धतीने रोटेट होईल. तर रोटेट केल्यानंतर 3 इकडे येईल, 1 इकडे जाईल, 2 इकडे जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल मग? इकडे खाली काय मिळेल? असा एक कन्फिगरेशन, असा एक ट्रँगल फिरून हा 1 इकडे गेला, हा 2 वरती आला आणि 3 इकडे आला. आता पहा, परत 1, 2, 3 हा कन्फिगरेशन रोटेशन केल्यानंतर मिळवलेला ओरिएंटेशन किंवा कन्फिगरेशन आणि ओरिजिनल मॉलिक्यूल
हा सेम दिसतोय पण ओरिजिनल नाही, याच्यासारखं नाही. मग याला याच्यासारखं बनवण्यासाठी अजून एक वेळेस रोटेट करावं लागेल 120 डिग्रीने. मग 2 इकडे जाईल, 3 इकडे जाईल आणि हा 1 वरती येईल. म्हणजे परत एकदा रोटेट केल्यानंतर मला काय म्हणजे इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवण्यासाठी मला मॉलिक्यूलला किती वेळेस रोटेट करावं लागलं मग? 1, 2 आणि 3 वेळेस. ठीक आहे. 3 वेळेस रोटेट केल्यानंतर मला ओरिजिनल कन्फिगरेशन जे होतं त्याच्यासारखंच कन्फिगरेशन मी मिळवलं. म्हणजेच इनडायरेक्टली इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की ओरिजिनल मॉलिक्यूलसारखं कन्फिगरेशन मिळवण्यासाठी मला मॉलिक्यूल मी किती वेळेस रोटेट केलं त्याच्यावरून सुद्धा आपण ऑर्डर ऑफ ॲक्सिस काय मग कॅल्क्युलेट करू शकतो की ओरिजिनल कन्फिगरेशनसारखं कन्फिगरेशन मिळवण्यासाठी मी मॉलिक्यूलला 3 वेळेस रोटेट केलं, त्याच्यामुळे त्या ॲक्सिसची ऑर्डर किती मग 3 आहे. ठीक आहे. आणि या मॉलिक्यूलमध्ये 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री हा एक सिमेट्री एलिमेंट काय माहिती प्रेझेंट आहे. ठीक आहे. मॉलिक्यूलमध्ये एकाच ॲक्सिसच्या भोवती आपण नंबर ऑफ रोटेशन ऑपरेशन करू शकतो. बा एकच ॲक्सिस आपण पास केला आणि त्या एक ॲक्सिसच्या भोवती आपण 3 वेळेस काय मॉलिक्यूलला मग फिरवलं. म्हणजे एकाच ॲक्सिसच्या भोवती आपण नंबर ऑफ रोटेशन ऑपरेशन कॅरीड आउट करू शकतो. आणि मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असू शकतात किंवा नसू शकतात. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकतर एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल, एकच रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असेल किंवा एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस इथे प्रेझेंट असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता हा ट्रँगलच सिलेक्ट केल्यानंतर असा एक ॲक्सिस मी पास करू शकतो. मी जर या एक पॉईंटमधून पास केला आणि मॉलिक्यूलला रोटेट केलं तर काय होईल मग? मॉलिक्यूल हा 2 इकडे जाईल आणि हा 1 इकडे जाईल. असं सुद्धा मी काय मग रोटेट करू शकतो. म्हणजे हा एक सुद्धा ॲडिशनल रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग असा एक ॲक्सिस पास केल्यानंतर पण मात्र मला इक्वॅलेंट ओरिएंटेशन या ॲक्सिस भोवती मॉलिक्यूलला फिरवावं लागेल, तेव्हा मला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळेल. मग इथे या ॲक्सिससाठी ऑर्डर काय मिळेल मग तुम्हाला? या ॲक्सिससाठी 360 डिवायडेड बाय 180 ॲन्सर काय मिळेल मग? 2. म्हणजे इथे ऑर्डर ऑफ ॲक्सिस किती असेल मग? 2. किंवा आपण एक एक्झाम्पल सिलेक्ट केलं होतं. इनिशियली मी वॉटर मॉलिक्यूलचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक इमॅजिनरी ॲक्सिस या ऑक्सिजनमधून आपण पास केलं आणि या इमॅजिनरी ॲक्सिसच्या थ्रू आपण मॉलिक्यूलला रोटेट करणार आहोत. तर या मॉलिक्यूलला इक्वॅलेंट ओरिएंटेशन ऑप्टेन करण्यासाठी किती अँगलने रोटेट करावं लागेल? 180ने रोटेट करावं लागेल. तेव्हा हा हायड्रोजन इकडे जाईल आणि हायड्रोजन इकडे येईल आणि आपल्याला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळेल. ठीक आहे. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवण्यासाठी किती अँगलने रोटेट करावं लागलं मग? 180. मग तिकडे टाकायचं. थिटाची व्हॅल्यू किती येईल? 180. 360 डिवायडेड बाय 180 ॲन्सर काय मिळेल तुम्हाला? 2. म्हणजे ऑर्डर काय असेल या ॲक्सिसची? 2. म्हणजे इथे आपण कसं एक सांगू शकतो? C2 2 फोल्ड रोटेशनल ॲक्सिस इथे काय मग वॉटर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. असे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तुम्ही घेऊ शकतात. BF3 मॉलिक्यूल घ्या, त्याच्यात 120ने रोटेशन म्हणजे C3 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री त्याच्यात प्रेझेंट आहे. वॉटरमध्ये 2 फोल्ड ॲक्सिस C2 ॲक्सिस त्याच्यात पॉसिबल आहे. जर तुम्ही स्क्वेअर घेतलं तर 90 डिग्रीने त्या स्क्वेअरला रोटेट करावं लागेल. म्हणून 360 डिग्री डिवायडेड बाय 90 ॲन्सर काय मिळेल तुम्हाला? C4. म्हणजे 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री त्याच्यात काय मग प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री किंवा ऑर्डर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री अशा पद्धतीने आपण डिस्कस करू शकतो की या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे किंवा नाही. प्रेझेंट आहे तर कोणतं रोटेशनल ॲक्सिस आणि काय त्या रोटेशनल ॲक्सिसची ऑर्डर आहे ते आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून डिस्कस करू शकतो. ठीक आहे. तर एक सिमेट्री एलिमेंट आपण आज डिस्कस केलं, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू.